नमस्कार, मी प्रणाली दिग्विजय पाटील, मुक्काम पोस्ट कवठे महांकाळ, यश द्राक्षनगरी फार्मर प्रोड्युसर कंपनी मार्फत महाशिवरात्री आणि द्राक्ष दिनानिमित्त आयोजित स्पर्धेसाठी मी द्राक्षाची हलवा तयार करणार आहे। द्राक्षाचा हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: स्वच्छ धुवून पुसून घेतलेली काळी द्राक्षे, 1 वाटी कॉर्नफ्लोअर, 1 वाटी साखर, पिवळा बेदाणा, कट केलेले काजू, गोलचेरी आणि वेलची। रेसिपीला सुरुवात करूया। तर प्रथम एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये आपण काळी द्राक्षे टाकणार आहोत। ही काळी द्राक्षे आपण पाण्यामध्ये पूर्णपणे शिजवून घेणार आहोत। शिजवून घेतल्यानंतर ही काळी द्राक्षे आपण मिक्सरला पूर्णपणे बारीक करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि द्राक्षे पूर्णपणे शिजलेली आहेत। मध्ये आपण द्राक्षाची प्युरी ओतून घेऊ। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण 1 वाटी साखर टाकू। साखर विरघळेपर्यंत याला असं ढवळत राहायचंय। साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। आता याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर टाकायचं। याला साखर ढवळत राहायचं जेणेकरून याच्या गुठळ्या तयार होऊ नयेत। बघू शकता की कॉर्नफ्लोअर पूर्णपणे पाण्यामध्ये शिजलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण वेलची टाकणार आहोत, बारीक केलेली वेलची टाकणार आहोत। व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पिवळा बेदाणा टाकणार आहे। त्याच्यानंतर बारीक केलेले काजू टाकणार आहे। परत त्याला छान हलवून घ्यायचं आहे। मिश्रण आपण या डब्यामध्ये सेट होण्यासाठी काढून घेणार आहोत। हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊ। तर असा हा मस्त असा द्राक्षाचा हलवा आपला रेडी झालेला आहे। तर आता मी याच्या वड्या पाडून घेणार आहे।